तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण काय आलो होतो बसवराज भाऊच्या टमाटे भरायला. टमाटे वगैरे ग्रेडिंग केली, त्यांना मदत केली. मग काय म्हणलं आता जरा गाडी लोडिंग करून घेतली. तिथंच काकांना म्हणले आता जेवण करून जावा. काकीनं काय जबरदस्ती जेवायला वाढलं. जेवण वगैरे केलं आणि बवडी बघतो तर काय बसव कल्याणमध्ये लागलं होतं पाऊस. मग म्हणलं आता काय नाही बाबा, लय अवघड विषय. इथं जरा हळूच चालू होता. पावसानं लय मनावर घेतलंय म्हणल्यावर तर पाऊस मग दणक्यातच चालू केला. लागलो एक बारशी हायवेला लागले बघा कसा नजारा झालाय. रात्रीची वेळ असा पाऊस हे तुम्हाला जरी आनंद देत असला तर शेतकऱ्याला खूप त्रास देतो हो. त्यानंतर पुढे पोहोचल्यानंतर मस्तपैकी चहा घेतला. चहा घेतल्यानंतर म्हणलं सण जावं. तर पुढे आपल्या रोडला तर अजून जास्तच पाऊस लागला. मग काय इंडिकेटर टाकले आणि एका साईडनं म्हणलं चलावं जरा हळूहळू. असंच प्रवासाचा आनंद घेत घेत पावसाची झुंज देत पोहोचलो मार्केटला. मार्केटला गेल्यानंतर काय गाडी वगैरे खाली करायची चालू केली. लगेचच गाडी खाली करून झाली. मग म्हणलं जरा कॅन्टीनला जाऊन थोडंसं जेवण करावं. मी आणि महादू होतो. मग काय मस्तपैकी गेलो कॅन्टीनला जेवण वगैरे केलं. ऑफिसला जाऊन दिली पडी मारली. पडी मारल्यानंतर सकाळी सकाळी उठला वाघ. वाघानं काय फ्रेश वगैरे झाला. मग म्हणलं जावं जरा बीटमध्ये. आतापर्यंत एवढे कमी टमाटे कधीच बघितले नाहीत. आणि एवढं कमी टमाटर म्हणल्यावर आज मार्केट उचल घेते काय की म्हणून मग अंदाज लावतच होते बसवराज भाऊ. मग काय म्हणलं चला काय अडचण नाही. आज आपलं टमाटर बघा हे चौथ्या कटिंगचा माल होता यांचा. आणि जवळपास आज ह्याला मालाला भाव भेटला 550 रुपये. त्यानंतर आपल्या बीटला एक माल होता, जरा माल मिडियमच होता विरांचा, तो गेला 450 रुपये. मग म्हणलं आज शेतकरी खरंच खुश झाला हो. कसं आहे भाव जरा समाधानकारकच होता. त्यानंतर तकी सेट पाशी गेलो. तकी सेटनं 550 पावणे 600 एक दोन लाट तर 600 रुपये केले. कारण मालच नव्हता हो मार्केटला. 600 रुपये अक्षय तृतीया आणि त्यात बसवेश्वर महाराज जयंतीमुळे एकतर भाव माल कटिंग झाला नव्हता आणि झाला होता तो पण माल एक नंबर आणि त्याच्यासाठी गिराईक पण तुटून पडलं होतं. जी गोळी फेकून देत होतो ती आज 300 रुपयाने विकली. त्यानंतर मग म्हणलं बाहेर निघालो, पट्ट्या घेतल्या, मस्तपैकी राईस आणला एक एक. आता म्हणलं सूर धरावं गावाकडच्या दिशेनं. जरा म्हणलं बसवराज भाऊच्या इथे कॅरेट टाकायचे होते कारण उद्या अजून परत गाडी लोडिंग होणार होती. मग काय वर्दी घालून चला निघाला वाघ. जरा भाऊ बोलत होते फोनवर. कसं आहे ते बालाजी लोकरे सरांचे खूप मोठे शिष्य आहेत. त्यांच्याच विचाराने चालणारे आहेत. मग काय कॅरेट दिले टाकून वाघ आला महाराष्ट्रात. मग काय उदगीरमध्ये आल्यानंतर लागलं होतं जरा जाम. आता म्हणलं हे तर काय लागायचंच. तिथून थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर काय आपल्या हॉटेलवर आलो. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला, एक थंडी घेतलं आणि निघालो आज परत गावाकडच्या दिशेनं. तर भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. उद्या मार्केटचे हाल काय होते त्यासाठी नवीन अपडेट